डोंबिवलीत उन्नत मार्गाच्या उभारण्याची निविदा निघाली आणि याच पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडनं जय्यत या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी करण्यात येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या जल्लोषाच्या आधी आपण पाहू शकता या ठिकाणी आमचं काम बोलतंय फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासाकडे कल अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। ठाकुर्ली रेल्वे फाटक ते मसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार आहे। MIDC कडून 36 कोटीची निविदा ही जाहीर करण्यात आलेली आहे। डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे या व एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि आपण पाहू शकता ढोल ताशा वाजून या ठिकाणी जे आहेत ते शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी उत्साह आणि जल्लोष साजरा करताना दिसून येतात। एकंदरीत शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे देखील सहभागी आहेत। राजेशजी, आज ज्या पद्धतीने शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसतोय आणि एक नवीन उन्नत मार्ग म्हणजे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागलेला आहे, पाठपुरावा करून त्याची निविदा जाहीर करण्यात आली आहे। नेमकं कुठपर्यंत हा जाणारा रस्ता आहे आणि काय नेमकं कोणी पाठपुरावा केलेला आणि आज जो पाठी बॅनर लावला आहे या माध्यमातून आपण काय सांगणार आहात? तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ठाकुर्ली येथील असलेला उन्नत मार्ग अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून रखडलेला होता आणि मग कुठल्याही प्रकारचा नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांना दिलासा देण्याचं काम आणि मग त्याप्रमाणे सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार जे नेहमी विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत, अनेक कामं अनेक प्रकल्प सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून चालू आहेत आणि मग कुठल्याही प्रकारचं गलिच्छ राजकारण न करता फक्त आम्हाला विकास आणि मग या अनुषंगाने या ठाकुर्ली येथील उड्डाण जो पूल आहे, उन्नत मार्ग आहे जो मसोबा ठाकुर्ली ते मसोबा चौका उतरणार आहे त्याला 36 कोटी रुपये देण्याचं काम आज निविदा प्रसिद्ध झाली आणि म्हणून शिवसेना नेहमी सतत शिवसेना हा विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहेत। लोकांच्या काय गरजा आहेत, लोकांपर्यंत काय गरजा पोहोचवल्या पाहिजेत हेच फक्त शिवसेना करत असतं। कुठल्याही प्रकारचं गलिच्छ राजकारण न करता फक्त नागरिकांना जी सुविधा देण्याचं काम ही शिवसेना करत असते, त्याचप्रमाणे आमचे खासदार साहेब नेहमी करत असतात। मी मनापासून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आज 36 कोटी रुपयाचा हा प्रचंड मोठा निधी देऊन या ठाकुर्लीकराला या डोंबिवलीकरांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। मात्र आपण पाहिलं पाठीमागं आमचं काम बोलतंय फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत श्रीकांत शिंदे हे विकासाकडे कल करतात। म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी बॅनर लावला गेल्यात, अनेक दिवसापासून या ठिकाणी विकास कामं चालले आहेत, तर या सगळ्या गोष्टी बॅनरबाजीवरनं काहीतरी वेगळं चिन्ह देत आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला मी नक्की नेहमी सांगतो की शिवसेना ही विकासाची कामं करत असते, शिवसेना ही जनतेची कामं करत असते। इलेक्शन आले का गेले काय आम्हाला त्याच्यात काही फरक पडत नाही। शिवसेना नेहमी सतत तो आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, नेहमी बाळासाहेबांची आम्हाला शिकवणच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। कुठल्याही प्रकारचं गलिच्छ राजकारण न करता फक्त विकास, लोकांना कामं कशी दिसतील, लोकांना चांगल्या सुविधा कशी देता येतील, मग ते रेल्वेचे प्रश्न असतील, रोडचे विषय असतील, अनेक चांगले प्रकल्प असतील, ह्या माध्यमातून सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेब जात आहेत आणि मग आमचं काम बोलतंय। तुम्ही बघत सगळीकडे रोडची कामं आहेत, अनेक प्रकल्प आहेत आणि आम्ही कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देत असतो आणि मग जनतेचे प्रश्न आम्ही सोडत असतो। इलेक्शन आलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या तर फोडाफोडीचं राजकारण भरपूर होतं। मागे आपल्याबरोबर झालं, इतर पक्षातही होतं। मात्र या माध्यमातून आपल्याला असं बोलायचं आहे का की फोडाफोडीचं राजकारण कोणी करावं, आम्ही फक्त विकासावर बोलतो? कोणी काय करायचं ते करावं, या गलिच्छ राजकारणापेक्षा आम्हाला विकासाचं काम दिसतोय। आम्हाला फक्त विकास आणि विकासच, लोकांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि सतत आम्ही विकास म्हणजे करून लोकांना विरोधकांना उत्तर देणार आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर आजचा जो जल्लोष आहे शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात दिसून येते। ढोल ताशा वाजवत या ठिकाणी या उन्नत मार्गाचा कुठेतरी उभारणीसाठी करण्यात आलेल्या निविदा जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्याचा जल्लोष या ठिकाणी होत आहे। आणि या जल्लोषामध्ये पाहायला गेलं तर
मोठ्या प्रमाणात उत्साह शिवसैनिकांमध्ये आपण पाहू शकता। या ठिकाणी ढोल ताशा वाजवत या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येत आहे आणि दुसरीकडे लावण्यात आलेले शिवसैनिकांचे बॅनर, या बॅनरवरनं कुठेतरी भाजप असेल किंवा फोडाफोडीचं राजकारण असेल, या फोडाफोडीच्या राजकारणावरती शिवसैनिक एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेकडनं आणि त्याचबरोबर आमदार राजेश मोरे यांच्याकडनं कुठेतरी भाजप असेल, फोडाफोडीच्या राजकारण असेल, यावरती कुठेतरी त्यांना उत्तर देण्याचं काम आणि त्यांना डिवचण्याचं काम या बॅनरच्या माध्यमातून होत असल्याचं चित्र डोंबिवलीमध्ये दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।